नमस्ते मित्रांनो, जसना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण पोपटीचं आळण कसं बनवायचं ते बघणार आहोत। मी 1 वाटी पोपट ही शिजवून घेतलेली आहे, थोडी वाफवून घेतलेली आहे। बघा या प्रकारे थोडी अशा प्रकारे शेंगा असतात त्याचे दाणे काढून घेतलेले आहे। या पोपटीच्या शेंगाचे दाणे 1 चम्मच जिरे घेतलेले आहे, 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच धने पावडर, 2 चम्मच बेसन, 1 चम्मच एक चम्मच जिरे पावडर, 2 कांदे चिरून घेतलेले आहे। हे लसणाचा पाला मी चिरून घेतलेला आहे। 4-5 पाकळ्या ह्या लसणाच्या घेतलेल्या आहे। कढीपत्ता आणि हे आलं घेतलेलं आहे आणि सांबार, 2 टमाटर चिरून घेतलेले आहे। चला तर मग आळण बनवण्याच्या प्रोसेसकडे वळूया। कढई गरम झालेली आहे, मी थोडं तेल घालते आता। यात छोट्या चमच्यानी 1 चम्मच तेल घालूया। आपण 2 कांदे चिरून घेतले होते, 1 कांदा भाजून घेऊया आणि एक आपण फोडणी देऊ। आणि हे आलं आणि ह्या लसणाच्या कळ्या हे आता आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खूप भाजायचे नाही आहे, थोडं भाजायचं आहे, कलर बदलू द्यायचा नाही। बघा या प्रकारे भाजायचं आहे। बघा 2 मिनिटं झालेली आहे। आता मी हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घेते थंड झाल्यावर। कढई गरम झालेली आहे, त्याच कढईमध्ये आता आपण 2 चमचे तेल घालूया। तेल गरम झालेले आहे, 1 चम्मच मोहरी घालूया। मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर जिरे घालूया। जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आता आपण यात हे कांदे घालूया। आणि हे कढीपत्ता घालूया आणि हे मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। हे आपण भाजलेलं मिश्रण ते घालूया। कांदे, आलं, लसूण या प्रकारे आळण बनवलं ना खूप छान आळण बनतं हे आणि टेस्टी लागतं, खायला खूप सुरेख लागतं। आता हे छान आपल्याला मंद गॅसवर परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं 1 मिनिटापर्यंत। छान लालसर येईपर्यंत शिजवायचं आहे। मिश्रण बघा छान शिजलेलं आहे। हे छान शिजलं पाहिजे तेलामध्ये, म्हणजे टेस्ट खूप सुरेख लागते मग खायला। शिजलं नाही तर व्यवस्थित टेस्ट लागत नाही, कारण की आपण आलं आणि लसूण त्यात वाटलेलं आहे। ते कांदे छान परतले पाहिजे यात ते वाटलेले। बघा या प्रकारे एकदम टेस्टी असं आळण बनतं हे। आता मी हा हिरवा लसणाचा पाला घालून घेते
आणि हाही परतून घ्यायचा आहे। मिश्रण छान शिजलेलं आहे। आता आपण अर्धा चम्मच हळद घालूया आणि 1 चम्मच तिखट घालूया आणि याला परतून घेऊया। हे जिरा पावडर, मी जिरे हे भाजलेलं जिऱ्याचं पावडर आहे हे, आणि 1 चम्मच धने पावडर। आता आपल्याला यात टमाटर शिजवून घ्यायचे आहे। टमाटर घालते मी 2 टमाटर। तुम्ही याची पेस्टही बनवू शकता, परंतु आपण असे सगळे टाकल्यानंतर नाही का हे शिजवल्यावर खूप सुरेख याची चवी लागते। हे यात शिजले की खूप छान वेगळंच टेस्ट येते याची। बारीक करून घातले तेवढे टेस्टी लागत नाही। आता आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये। हे टमाटर नरम येईपर्यंत, हे छान नरम येईपर्यंत शिजवायचे आहे। मंद हीटवरच शिजवायचे आहे। बघा मिश्रण छान शिजलेलं आहे। आता आपल्याला हे पोपटीचे दाणे घालून घ्यायचे आहे। 1 वाटी पोपट आहे, हे मी थोडी वाफवून घेतलेली आहे। तुम्ही अशी कच्ची पण घालू शकता, पण जास्त वेळ शिजवावी लागते ती। मला अशी नरम करूनच घातलेली आवडते। आणि आता आपण 1 चम्मच चवीपुरतं मीठ घालूया। याला 2 मिनिटापर्यंत असं छान परतवून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेले आहे। आता आपण हे बेसन मी भिजवून घेतलेलं आहे पातळ असं। म्हणजे यात नाही का तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता, परंतु तांदळाच्या पिठाची चवी तितकी टेस्टी नाही लागत, म्हणून मी बेसन घेतलेलं आहे। मला बेसनाचीच आवडते। बेसनात असं करून बघा, खूप सुरेख लागते आळण खायला। ही भाजी इतकी टेस्टी बनते, खूपच। एकदा तरी ट्राय करा, सेंट खूप छान येत आहे। आता मी हे गरम केलेलं पाणी 1.5 ग्लास गरम केलेलं आहे पाणी, मी थोडं घालते। तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आणि आता याला छान आपल्याला दणदणीत शिजवून घ्यायचं आहे। उकळी येईपर्यंत। मी थोडं अजून घालते। आता आपण याला शिजवून घेऊया। थोडं झाकून शिजवायचं आहे। बघा आळण छान शिजलेलं आहे। मी छान शिजवून घेतलेलं आहे। दणदणीत उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे। आपली पोपट पण शिजलेली आहे। बघा छान दबत आहे। आता आपण यावर सांबार घालूया, खूप सुरेख लागते ही खायला। आता बंद करून घेऊया गॅस, सर्व करण्याच्या प्रोसेसकडे वळूया। बघा गरमागरम आपला आळण तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा। आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांशी शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, खात रहा। धन्यवाद।